नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, नुकतीच एक महत्त्वाची मोठी बातमी आलेली आहे। बातमी आहे, आताच आली मोठी बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यात इतकी होणार वाढ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकार वर्षातून 2दा महागाई भत्त्यात सुधारणा करते। आता आपण महागाई भत्त्यात 3 किंवा 4ने नाही तर एवढी वाढ पाहणार आहोत। मित्रांनो, महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वर्षातून 2दा महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते, एकदा जानेवारीत आणि पुन्हा जुलैमध्ये। साधारणपणे जानेवारी सुधारणा होळीच्या आसपास जाहीर केली जाते, जेणेकरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणापूर्वी आर्थिक सवलत मिळू शकेल। मित्रांनो, जुलैमध्ये सुधारित होणारा महागाई भत्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात जाहीर केला जाईल, जेणेकरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळू शकेल। कर्मचाऱ्यांचे हे महागाई भत्ते सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईचा त्यांच्या क्रयशक्तीवर होणारे परिणाम टाळण्यासाठी सरकारद्वारे समायोजित केले जाते। महागाई भत्ता इतका वाढू शकतो। मित्रांनो, AICPI डेटाच्या आधारे महागाई भत्ता ठरवला जातो आणि आतापर्यंत डिसेंबरचे आकडे सादर केले गेले आहेत। आता डिसेंबर 2024 नुसार यावेळी महागाई भत्त्यात 2% वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या DA 53% असून या 2%च्या वाढीनंतर DA आणि DR 55%पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। तथापि अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही आणि महागाई भत्ता किती वाढणार हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीवर अवलंबून असेल। गेल्या वर्षी जेव्हा मार्चमध्ये महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली होती, त्यावेळी 7 मार्च 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने DA 46%वरून मूळ पगाराच्या 50%पर्यंत वाढवला होता। गेल्या वर्षी देखील ही घोषणा होळीच्या काही दिवस आधी 25 मार्च 2024 रोजी करण्यात आली होती। त्यानंतर जेव्हा महागाई भत्त्यात दुसरी सुधारणा करायची होती, तेव्हा 7व्या वेतन आयोग एक मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA मध्ये 3% आणि पेन्शनधारकांसाठी DR मध्ये 3% वाढ करण्यास मान्यता दिली होती। त्यानंतर DA आणि DR दोन्ही 53% झाले। आता 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळही यावर्षी संपणार आहे। अशा स्थितीत 2026 मध्ये 8वा वेतन आयोग लागू होऊ शकतो असे बोलले जात आहे। आता या नव्या वेतन आयोगाबाबत प्रश्न असा आहे की यावेळचा DA रिसेट होणार का आणि हा वाढलेला DA मूळ वेतनात विलीन होणार का? मात्र या नव्या वेतन आयोगाबाबत शिफारशी अद्याप लागू झालेल्या नाहीत। असे सांगितले जात आहे की चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ते अंतिम केले जाऊ शकते आणि पुढील आर्थिक वर्षात लागू केले जाऊ शकते। परंतु त्यापूर्वी 7व्या वेतन आयोगाअंतर्गत DA मध्ये आणखी 3 वाढ आहेत, 2025 मध्ये 2 आणि 2026 मध्ये 1। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।